आणि मग म्हणायचं भगवंत आम्हाला काही देत नाही, तुम्ही त्याचं काही करत नाही, मग तुम्हाला देत कशाला? आणि म्हणून पहिली वर्ष घेतलेली की आवडी भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याचे सदा आहे. आपण भगवंताची भक्ती करू लागलो आणि वाईट अनुभव यायला लागले की आपण भगवंताला दोष देतो. एवढंच नाही, शिव्या सुद्धा घालतात. काही लोक आहेत शिव्या घालतात. आमच्या शेजारी तो देवाची पूजाच करत नाही, पण त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळं काही आहे. भगवंत मला त्यालाच काय देतो? मग भगवंत त्यालाच का बरोबर देतो? मग आपण भगवंताची भक्ती कराच कशाला? वैफल्य निर्माण होते. कारण आपण स्वतःहून काही करत नाही, दुसऱ्याचं बघून आपण करतोय. पण माझा शेजारचा काही करत नाही, पण त्याला एवढं सगळं कसं मिळालं? मला वैफल्य निर्माण झालं. अहो, आपण सामान्य माणूस हा असा विचार करतो. पण माडगुळकरांनी त्यावेळेस सांगून ठेवलेलं आहे, तुझं सरकार असं बसून बरं उद्धव म्हणजे विठ्ठला गैरसमज व्हायला नको. कारण उद्धवाचं नाव म्हटलं की तेच नाव माझ्या आठवतो, पण हरकत नाही. त्या निमित्तानं देवाचं नाव येतं. आणि मुलांची नावाला अशी वेगवेगळी असतात. आसल, द्वितीय, अरे काय भगवंताचं नावच नाही. दामोदर, मुकुंद, अनंत, आनंद, बरीच नाव आहेत. तशी मुलींची पण बरीच नावं वेगवेगळी आहेत.